नमस्कार, प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीच्या आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। तर एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। महाराष्ट्रात पुढील 24 तासांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे। MIDC कडून राज्यातील 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट तर उर्वरित सर्व जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे। हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढील 48 तासात राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे। वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह सुरू असलेला मुसळधार पाऊस तसाच सुरू राहिल्यास राज्यातील अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण होण्याचे अंदाज वर्तवण्यात येतोय। पुरामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं। संभाव्य परिस्थिती लक्षात घेता 17 जिल्ह्यांसाठी आपत्कालीन संपर्क क्रमांक जारी करण्यात आला आहे। राज्यात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांमध्ये पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शिवाय अनेक गावांना पुराचा धोका वाढलाय। प्रशासनाने लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे काम सुरू केलं असून नुकसान पंचनामे घेतले जात आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व यंत्रणा सक्रिय असल्याची माहिती दिली आहे आणि शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे। राज्यात अजूनही काही ठिकाणी पाऊस सुरू असून प्रशासनाने नागरिकांना अनावश्यकपणे बाहेर न पडण्याचं आवाहन केले। सकाळपासून मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची संपर्क करून चर्चा केली आहे। सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची देखील चर्चा केलेली आहे। रिलीफ आणि रिहॅबिलिटेशनच्या संदर्भात ज्या काही उपाययोजना आपण केलेल्या आहेत त्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत। विशेषतः आता ज्या लोकांना आपण रिलीफ कॅम्पमध्ये हलवलेलं आहे त्यांच्या जेवणाची उत्तम सोय झाली पाहिजे, पिण्याचं पाणी असलं पाहिजे। यासोबत काही ठिकाणी जनावरांच्या चाऱ्याच्या संदर्भात प्रश्न निर्माण झालेला आहे। तर मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे की तात्काळ चारा घेऊन आणि जनावरांकरता चाऱ्याचा पुरवठा देखील करण्याच्या संदर्भातली व्यवस्था आपण केली आहे। आपण जे 2000 कोटी रुपये ऑलरेडी रिलीज केले आहेत त्याचं वाटप देखील सुरू केलेलं आहे। यासोबत ज्या ठिकाणी घरांच्या मध्ये पाणी घुसलेलं आहे त्यांना तातडीचे 10,000 रुपये देणं याची देखील सुरुवात आपण केलेली आहे। ठिकठिकाणी लोकांना किट्स राशनच्या द्यायच्या याची सुरुवात झाली आहे। अन्नधान्य याची देखील सुरुवात आपण केलेली आहे। जिल्हाधिकाऱ्यांना मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की खालची यंत्रणा योग्य प्रकारे काम करते की नाही बघा, तुम्ही पण फील्डवर राहा। आता काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झालेला आहे, त्यामुळे त्या विसर्गाचा अंदाज घेऊन कुठे पाणी शिरू शकतं याचा अंदाज घेऊन त्या लोकांना पहिले बाहेर काढणं अशा प्रकारचा देखील प्रयत्न आहे। उद्याचा दिवस, परवाचा दिवस, विशेषतः उद्याचाही दिवस, आजचा दिवस तर क्रिटिकल आहेच पण उद्याचाही दिवस क्रिटिकल आहे। मग हे जे काही डिप्रेशन तयार झालेलं आहे बे ऑफ बेंगॉलमध्ये ते कमी होत जाणार आहे आणि त्याच्यानंतर परतीचा पाऊस असेल, त्यामुळे पुढचे 2-3 दिवस अलर्ट मोडवर राहून कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही किंवा कमीत कमी हानी होईल अशा प्रकारची व्यवस्था करायला आपण सांगितलेली आहे। आणि हे सगळं होत असताना लोकांना जी काही मदत करायची आहे ती जास्तीत जास्त मदत करण्याची सरकारची मानसिकता आहे। म्हणून आपण हे देखील सांगितलं आहे की सरसकटच पंचनामे त्या ठिकाणी करा, लिनियंट राहा, कुठेही फार कायद्यावर बोट ठेवून, फार नियमांवर बोट ठेवून लोकांना त्रास होईल असं कोणी वागू नका। त्यामुळे त्या संदर्भात एकूण सगळ्या नुकसानीची माहिती आमच्याकडे आल्यानंतर अधिकची काय मदत करायची आहे त्याचा निर्णय सरकार करेल। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून वाहणारी सर्वात मोठी नदी असलेल्या शिवना नदीला प्रचंड मोठा पूर आलाय। मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होते। या पुरामुळे मुंबई नागपूर महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आलाय। महामार्गावरील पुलावरून नदीचं पाणी वाहत असल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवण्यात आली आहे। या परिस्थितीमुळे नागपूर मुंबई महामार्गावरील संपर्क तुटलाय, तर नदीतून मोठ्या प्रमाणात लाकूड आणि इतर साहित्य वाहत असल्याचं दिसून येतंय। लासूर गावाकडची आणि पलीकडे वाहनं सुरक्षित ठिकाणी थांबवण्यात आली आहेत। पावसाच्या सततच्या धोक्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन देखील करण्यात आले। नाशिकच्या निफाड तालुक्यात आणि परिसरात गेल्या काही तासांपासून जोरदार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले। छत्रपती संभाजी हायवे नगर मार्गावर सुमारे 4 फूट पाणी साचल्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलाय, तर वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली आहे। श्रीरामनगर, कोळवाडी, सोनवाडी, नैताळे,
शिवारे फाटा आणि निफाड या भागातून वाहणारे शेत शिवारातील पाणी एकाच ठिकाणी जमा होत असल्यानं मुख्य रस्ते पूर्णपणे बंद झालेत, तर परिणामी वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण आलाय। यामुळे निफाड तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीचं नुकसान झालंय। सोयाबीन वाहून गेले असून अनेक शेतकऱ्यांच्या कांदा चाळीत पाणी शिरले आहे। महाड तालुका डोंगराळ भाग असल्यानं दरवर्षी भूस्खलनाचा धोका वाढतोय। तालुक्यातील 72 गावे दरडग्रस्त आहेत, पण प्रशासनाने मंजूर केलेल्या 28 निवारा शेडपैकी केवळ 6 ठिकाणी काम सुरू आहे। 2005 आणि 2021च्या मोठ्या दरड दुर्घटनांमुळे जीवितहानी झाली होती, त्यामुळे शासनाने निवार शेड उभारण्याचं धोरण केलंय, पण कामं खूपच मंद गतीने चालली आहेत, त्यामुळे नागरिकांची सुरक्षितता अजूनही धोक्यात आहे। महाड आणि पोलादपूर भागांमध्ये मुसळधार पावसामुळे दरवर्षी भूस्खलन होतो आणि जीवितहानीची शक्यता असते। मुंबई मेट्रो मार्ग 3च्या भुयारी भाग लवकरच प्रवासासाठी उपलब्ध होणार आहे, ज्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी आणि गर्दीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल। या मेट्रो मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याची यशस्वी चाचणी पार पडल्यानं दर 3 मिनिटांनी ट्रेनची सुविधा मिळणार असून त्यामुळे प्रवाशांना आरामदायक आणि जलद प्रवासाचा अनुभव मिळणार आहे। हे मार्ग वर्दळीच्या भागातून जात असल्याने दररोज लाखो लोकांचा प्रवास सोपा होणार आहे। अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ही मेट्रो प्रणाली पूर्णपणे सुरक्षित असून पर्यावरणपूरक आहे। लवकरच या भुयारी मेट्रोतून प्रवास करता येणार आहे। डहाणू रेल्वे स्थानकाजवळून जाणाऱ्या अमृतसर एक्सप्रेसच्या 2 डबे अचानक मुख्य रेल्वेपासून वेगळे होण्याची गंभीर घटना समोर आली आहे। या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तात्काळ लक्षात येताच रेल्वे थांबवण्यात आली आणि त्यामुळे मोठी दुर्घटना टळली। प्रवाशांना या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सालाबादप्रमाणे विजयादशमीचा कार्यक्रम साजरा करणारे या दिवशी बौद्धिक ठेवण्यात येते, विचारांची उधळण करण्यात येते। संघाच्या अमरावती येथील शाखेने यंदा विजयादशमी उत्सवासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून कमला गवई यांना निमंत्रण दिले, तर त्यांनी हे स्वीकारले देखील। कमला गवई या देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई आहेत। त्या दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्ष आहेत। रिपब्लिकन पक्षाची त्यांची नाळ जोडलेली असताना त्या संघाच्या कार्यक्रमात विचारपुष्प गुंफणार असल्याची त्यांची सध्या चर्चा होते। माझं कार्यक्षेत्र वेगळं आहे, मी आपलं खेळत राहते। बाकीच्या कोणत्या गोष्टीचं असेल तर मला तिथून परवानगी असेल तरच मी कोणाच्या संदर्भात बोलते, नाही तर मी कोणाच्या भानगडीत पडत नाही। माझं मेडिटेशनचं क्षेत्र हे मंगलमय क्षेत्र आहे, ते पूर्ण त्यासोबत तपत राहते। माजी स्थानिक क्रिकेटपटू मिथुन मन्हास हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आहेत। आज मुंबईतील BCCI कार्यालयात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर ही घोषणा करण्यात आली आहे। त्यांची या पदावर बिनविरोध निवड झाली आहे। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी X वर पोस्ट करून मिथुन मन्हास यांचे अभिनंदन केले। त्यांनी लिहिलंय की मिथुन मन्हास अधिकृतपणे BCCIचे अध्यक्ष झालेत। तर आजच्या आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपण इथेच थांबत आहोत, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा आवाज इंडिया मराठी।